डान्सची प्रॅक्टिस चालू आहे का तुमची? हाय हॅलो, परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप चांगला जाओ हीच महाराजांच्या प्रार्थना. आणि इकडे बघा आपली बड्डे गर्ल तयार झालेली होती. काही नाही, साधं सिंपल, फक्त तिला कपडे घातले आणि मस्त छान असं ब्रश लावला, बस अशी साधी सिंपल तिची तयारी होती. आणि ती इकडे मस्त खेळत होती आणि तिचं असं असतं खाली सोडलं, हे ओढू का ते ओढू, आणि ती नुसती आम्हाला सगळ्यांना बघत होती इकडे आम्ही कशी तयारी केली म्हणून. आणि हे बघा, ही तिची मम्मीची खूप छान तयारी झाली होती, छान दिसत होती तिची मम्मी आणि ती दोघी मायले की छान दिसत होत्या. आणि मी तिला इकडे चल म्हणत होते तर काहीच रिस्पॉन्स देत नव्हती. ती फक्त आम्हाला सगळ्यांना बघत होती आम्ही कसे मेकअप केले म्हणून. तिला वाटत असं मावशींनी त्यांनी सगळ्यांनी मेकअप केले म्हणून. तर चला, आम्ही इकडे हॉटेलवर आलेलो होतो कारण की त्यांनी ना हॉटेलमध्ये बड्डे ठेवला होता आणि कमीत कमी 200-250 लोक असतील. खूप छान बड्डे सेलिब्रेशन झालं, खूप छान. म्हणजे त्यांनी थीम वगैरे ठेवलेली होती, भरपूर होतं, पण एवढं माझ्याकडून शूट करणं झालं नाही. मोबाईलची चार्जिंग पण संपलेली होती. आणि इकडे बघा माझी मम्मी, माझी बहिणीची मुलगी, बहीण, आम्ही सगळे इकडं. आणि माझ्या मम्मीला काय वाटलं मी फोटो घेते का काय, तिने लगेच चष्मा काढला, पण मी व्हिडिओ घेत होती. इकडे बघा माझी ती 2 नंबरची बहीण, तिकडे पाठीमागे भाऊजाई होती. आणि ही बघा, ही आमची डुग्गू. ही तुम्हाला सांगत होती की आमची शीतलताई म्हणजे माझी मावशी, ती अशी बोलत होती, पण मी इकडे म्यूट केलं. आणि ही बघा इकडे एंट्री होत होती बड्डे गर्लची, म्हणून ते इकडे सगळे असे थांबलेले होते. तर म्हटलं मी व्हिडिओ घेत होती. आणि छान असं हे डेकोरेशन केलेलं होतं त्यांनी, एकदम सुंदर डेकोरेशन केलेलं होतं. छान अशी एंट्री झाली. आणि मग इकडे केक कटिंग चालू करायचं होतं, म्हणून हे केक ते ओपन करत होते. आणि इकडे बघा आव्यान अजिबात त्याच्या मम्मीला सोडत नाही. त्याला आम्ही किती घ्यायचा प्रयत्न करतो तो पण येतच नाही. आणि त्याचं कसं असतं, तो घरी असतो ना तेव्हा आमच्याकडे येईन, आमच्यासोबत म्हणजे खेळ म्हणन, गाडीवर बस म्हणन, पण त्याच्या कुठं बाहेर गेलं का तो येतच नाही. आणि हे बघा इकडे छान असा बड्डेचा केक आणलेला होता. थोडंसं ना केक कट करायला लेट होतं ना, त्याच्यामुळे ना मग यांना जायचं होतं. मग त्यांनी फोटो काढून घेतले आणि जेवण करून मग ते चालले गेले. कारण की ना तिची आत्या यायचं बाकी होती, म्हणून केक कट केलेला नव्हता. तिची आत्या आल्यानंतर मग केक कट केला. आणि इकडे मग फोटोशूट ते चालू होतं. पहिली मग हे करून घेतलं. आणि इकडे बघा तिने छान असे 150 फ्रेम तयार केल्या होत्या महाराजांच्या. तिने स्वतःने ह्या घरी तयार केल्या. आणि आमच्या दोघींचा स्वभाव असा आहे की आम्हाला असं ॲक्टिव्हिटी करायला आवडतं, असं स्वतः काहीतरी करून द्यायला आवडतं. आणि आमचं सारखं काही ना काही करायचं, शोधायचं काम चालूच असतं. आणि आमची 2 नंबरची बहीण आहे ना, ती आमच्या एकदम विरोधात आहे. ती हे असं काही करत नाही आणि तिला काही
ते जमत पण नाही, ती करत पण नाही. ती जास्त म्हणजे असं इंटरेस्ट घेत नाही. ती डायरेक्ट जे पटन ते आणती करती घेते असं आहे तिचं. पण आमच्या दोघींचा भरपूर स्वभाव सेमच आहे. आम्ही असं ॲक्टिव्हिटी ते करण्यात एकदम आम्हाला आवडतं. आणि इकडे ना थोडी तिची चिडचिड होत होती का, कारण की तिला गरम फार होत होतं. फॅन कूलर AC चालू होता तरी पण तिला खूप गरम होत होतं, कारण की सगळी असं गर्दी होत होती ना त्याच्यामुळे. आणि तिचा ना आता ना जेवणाचा टाईम झालेला होता, म्हणून मग ती थोडीशी चिडचिड करत होती. मग तिने माझ्या बहिणीने ना तिला साधी खिचडी करून आणली होती घरून. मग तिला ते खाऊ घातलं, मग ती शांत झाली. पण इतकं गुणी बाळ आहे ना, तिने अजिबात बर्थडेमध्ये त्रास दिला नाही. अगदी 5-10 मिनिटं थोडंसं मग असं हे केलं, कारण की बायका घेता गालाला हात लावता, थोडीशी तिने चिडचिड केली. पण एकदम पूर्ण बर्थडेमध्ये शांत राहिली. नाही तर काही मुलं किती रडता, किती त्रास देता, तिने अजिबात नाही. तिचं पोट भरल्यावरती इतकी छान मस्त खेळत होती. 12 वाजेपर्यंत आम्ही इथेच होतो. 12 नंतर आम्ही घरी गेलो. आणि इकडे बघा सगळे फिरलेले होते. संभाजीनगरमध्ये ती दुसरी बहीण आहे ना, तिची मोठी होती आई आम्ही. आणि हे बघा ही बहीण आणि भाऊजी आहे, ते पण संभाजीनगरमध्येच राहतात. ही 2 नंबर काकाची मुलगी होती. आणि इकडे बघा माझी बहीण सोनाली आणि माझे पप्पा तिथे बसलेली होती. ती जेवण करत होती लास्टमध्ये. तीच जेवण करायची बाकी होती. आणि भाऊजी ती इकडे आमच्या घरी बसली होती आणि भाऊजी इकडे समोर बसलेले होते जेवण करत त्यांच्या नातेवाईकांमध्ये. असं तिचं जेवण चालू होतं. आणि आम्ही सगळे दिव्या बघा किती थकलेली दिसते तुम्हाला, सगळ्यात जास्त दिव्या थकलेली दिसते. आणि इकडे दादू पण थकलेला आहे, मोबाईल वगैरे काढून बॅग आण, हे आण, ते आण, म्हणजे असं सगळं हाताखाली देण्यात काकाच्या. तो पण काहीतरी बोलत होता. आणि इकडे आणायला तुम्हाला माझ्याकडे मोबाईल मी ब्लॉग शूट करतो. मग त्याने माझ्या हातात पुढे त्याचा आवाज कंटिन्यू. इथे बोर्ड आहे कुठे? अरे थांब, ही आमची बर्थडे गर्ल आणि ही सीएडे. आणि आता ही शीतलताई आहे, दिव्या मामी, माझी मम्मी, बाबा, आजी. अरे व्हिडिओ चालू आहे का पण? हां चालू. ए बघ मनू, ए मनू, ए डुब्बू डुब्बू, ए डुब्बू डुब्बू, ए डुब्बू इकडे बघ, इकडे बघ, हे बघ, हे बघ मनू. आईस्क्रीम हे दीदीने आणलं बघ. तिच्या काय करते तुला बाय बाय कर, तुला बाय येते करता बाय कर. आला आता. चला इथेच व्हिडिओची एंड करते, कारण की बर्थडे गर्ल पण थकलेली होती. आणि चला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं आहे आपल्या मायलेकी चॅनलला.